की त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांना ते वोट करतायत, ते वोट केल्यानंतर त्यांना काय बेनिफिट भेटते वोट केल्यानंतर, किंवा त्यांचा एरियाचा कसा विकास होते, प्रभागाचा विकास होते, किंवा अजून त्यांना काही बेनिफिट भेटत असेल. आपण निवडणूक समोर जातोय, मतदार वोट करतात. ओके, मतदार वोट केल्यानंतर त्यांना पण महापालिकेचा बेनिफिट भेटणं गरजेचं आहे. जसं की शहरामध्ये फक्त एकच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे, फक्त एकच कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज. म्हणजे सपोज म्हणजे एवढे जर सपोज करून 10 कम्प्लीट झाल्यानंतर तिकडं कसं फॅकल्टी सीट कमी असते. ह्याचा विकास करायचा मला. मी ब क असं काही बघत नाही. शेवटी संपूर्ण प्रभागाचा विचार करून आपण मला मतदान द्या. प्रभागाचा विकास काय असते ते पण करून दाखवतो. नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे. जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या राजकारणाची रणधुमाळी वाजत आहे. त्यातच प्रस्थापित नेते जे आहेत, लक्षात घ्या, आपली प्रतिमा आजमाव पाहतात. यात काही अपक्ष आहेत आणि अशातच एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रभाग क्रमांक 9D मधील उमेदवार डॉक्टर पराग माणिक येदूर. त्यांचं चिन्ह आहे कपबशी. तर या स्टुडिओमध्ये डॉक्टर साहेबांशी आपण संवाद साधला. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सध्या नेते चोहीकडे, नेतृत्व गेले कुणीकडे, अशी अवस्था आहे आणि सध्या तुम्ही या राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये निवडणूक लढू पाहताय. काय एजेंडा आहे, काय सांगा थोडक्यात आपला परिचय. नमस्कार, मी डॉक्टर पराग माणिक येदूर, प्रभाग क्रमांक 9D मध्ये उमेदवार ॲक्च्युली आहे आणि पक्षातून आहे. राष्ट्रीय जनमंच सेक्युलर या पक्षामार्फत मी उभारलेलं आहे आणि माझं चिन्ह आहे कपबशी. तर मुळामध्ये कसं आहे की प्रभागाच्या विकासासाठी आपण ॲक्च्युली मी निवडणूक लढत आहे. अनेक गोष्टी आहेत की करणे गरजेचं आहे प्रभागाच्या हितासाठी. त्यासाठी आपण निवडणूक मी स्वतः डॉक्टर असून या प्रोफेशनमध्ये यासाठी आलं की बाबा आपल्या प्रभागाचा विकास व्हायला पाहिजे आणि कोणी तर पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण या निवडणुकीसाठी उभा आहे समोर. एकंदरीत राजकारणाची पार्श्वभूमी पाहता आपल्या परिवारामध्ये, आपल्या सदस्यामध्ये कोणी निवडणूक लढली यापूर्वी? याच्यापूर्वी आमचे आजोबा होते रेवणसिद्ध माणिक येदूर. साधारण 1970 ते 80 दशकामध्ये ते स्वतः नगरसेवक होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातून होते, CPI मधून होते. आणि मग त्याच्यानंतर मग कोणी राजकारणामध्ये कोणी आलेलं नाही. तो राजकीय वारसा तुम्ही जपताय. आणि आजोबा आमचे कसं स्टँडिंग कमिटी चेअरमॅन पण होते, ST महामंडळचे अध्यक्ष होते, त्या काळात होते सर. पण त्याच्यानंतर कोणी आलेलं नाही. डॉक्टरी पेशा जपत आणि अचानक या राजकारणाकडे म्हणण्याचं कसं पाहताय? नाही, फक्त सर आपल्या प्रभागाच्या विकासासाठी म्हणजे कोणी तर आपल्या येणं गरजेचं आहे की म्हणजे आपलं कसं आहे की आपल्या प्रभागाचा विकास व्हायला पाहिजे. आणि पॉलिटिकल जे आहे म्हणजे कसं करिअरमधून म्हणजे आपले जेवढे म्हणजे वोटर्स असतील किंवा मतदार असतील की त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांना ते वोट करतायत, ते वोट केल्यानंतर त्यांना काय बेनिफिट भेटते वोट केल्यानंतर, किंवा त्यांचा एरियाचा कसा विकास होते, प्रभागाचा विकास होते, किंवा अजून त्यांना काही बेनिफिट भेटत असेल त्याच्यासाठी विकासासाठी आणि त्यांच्यासाठी आपण समोर जातो. निवडणूक लढू पाहत असताना काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एकंदरीत प्रभागातील लोकसंख्या, तिथल्या अडचणी, सुविधांचा अभाव, आपल्याला एकंदरीत आपल्या प्रभागाची काय माहिती आहे? सर कसं आहे की सर्वप्रथम म्हणजे काय आहे की मला असं वाटतं की आपला जो प्रभाग आहे म्हणजे सपोज आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, आजकाल कोणी काय करतं, आजारी पडलं तर लगेच आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो, प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये जातो. पण आपण जेव्हा वोट देत असताना की सर्व आज तुम्ही एक महापालिकेचं तुम्ही आपण निवडणूक समोर जातोय, मतदार वोट करतात. ओके, मतदार वोट केल्यानंतर त्यांना पण महापालिकेचा बेनिफिट भेटणं गरजेचं आहे. जसं की माझं विजन असं आहे की बाबा महानगरपालिका स्वतःचं एक प्रभागामध्ये एक हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. त्या हॉस्पिटल म्हणजे जेणेकरून कोणी कोणाचं डिलिव्हरी होणं गरजेचं आहे, म्हणजे डिलिव्हरी झालं तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये व्हायला पाहिजे. किंवा अनेक कोणी आजारी पडलं तर ते पण आपल्या त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे कमी कॉस्टमध्ये सर्वसामान्य जनतेला त्याला बेनिफिट भेटेल. त्यासाठी आपलं तो एक विजन आहे. अजून भरपूर गोष्टी आहेत की सपोज लोक सकाळी वॉकिंगला वगैरे जातात. वॉकिंगला जात असताना आपल्या आज प्रभागामध्ये प्रॉपर असं वॉकिंग ट्रॅक नाही आहे किंवा रनिंग करायचं जॉगिंग ट्रॅक नाही आहे. लोक रस्त्यावर वॉकिंग करत असतात, गाड्या वगैरे असतात, अनेक प्रकारचे गोष्टी होऊ शकतात. मग त्यासाठी कसं आहे की विजन असणं फार गरजेचं आहे आणि फक्त प्रभागाच्या विकासासाठी आपण ह्या हेतून आपण पुढायचं. सोलापुरामध्ये साधारण किती वर्ष झालं तुम्ही वास्तव्याला?
बाय बॉर्न मी लहानपणी जन्म. जन्मत आहे पण बाय बॉर्न इकडचंच आहे. बरं. सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून गणलं जाते सध्या आता, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आता काय कसं स्मार्ट आहे सिटी माहिती- वाटतात स्मार्ट सिटी सोलापूर? नाही तसं जर बघितलं तर वाटत नाही सर, कारण कसं आहे मी पुणे वगैरे बघितले अनेक वर्ष पुण्यात राहतो. आज पुण्यामध्ये एवढं डेव्हलपमेंट आहे. तुम्हाला एक छोटे एक्झाम्पल देतो सर की आज सोलापूरमध्ये सपोज एखादी एकच आपण म्हणतो आपण जर सपोज कोणाचं जर 10th कम्प्लीट जर झालं, फक्त आपल्या सोलापूर शहरामध्ये फक्त एकच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे. फक्त एकच कॉलेज आहे पॉलिटेक्निक कॉलेज. म्हणजे सपोज म्हणजे एवढे जर सपोज तरुण 10th कम्प्लीट झाल्यानंतर तिकडं कसं फॅकल्टी सीट कमी असतात आणि एवढे स्ट्रेंथने आपण तिथे गेलो कोणाला सीट भेटत नाही. मग काय कर शेवटी त्यांना काय करावं लागते, सोलापूर सोडून बाहेरच्या ठिकाणी जाऊन त्यांना एज्युकेशन वगैरे करावं लागतंय. शेवटी शहर सोडावं लागतंय. सपोज त्याच्यानंतर सपोज फॉर एक्झाम्पल आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जरी पास झालो किंवा अनेक प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांनी डिप्लोमा वगैरे कम्प्लीट करतात, त्यांना पण इच्छा असते अनेक लोकांना की बाबा इंजिनिअरिंग कॉलेज असणं गरजेचं आहे. पण गव्हर्नमेंटचं कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या सोलापूर शहरामध्ये नाही आहे. एवढं मोठं आपण म्हणतो सोलापूर स्मार्ट सिटी आहे, पण आपल्या सोलापूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही आहे. सगळं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर पोरं आज तरुण जर पासआउट झाले, पण आज पासआउट झाल्यानंतर अनेक फॅकल्टी आज डिप्लोमा असो डिग्री असू द्या, सिव्हिल आहे, ऑटोमोबाईल आहे, मेकॅनिकल आहे, IT आहे, अनेक फील्ड आहेत. आज ते जरी फॅकल्टीतून पास झाले प्रायव्हेट कॉलेजमध्ये असू द्या किंवा गव्हर्नमेंट कॉलेज तर नाही आहे. मग शेवटी त्यांना नोकरीसाठी शेवटी आपलं शहर सोडावं लागतं. म्हणजे सोलापूर शहर सोडून त्यांना शेवटी पुण्यात जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय, हैदराबादला जावं लागतंय, बँगलोर, म्हणजे शेवटी आपलं शहर आई वडिलांना सोडून जावं लागतंय. आपल्या प्रभागामध्ये असे काही तरुण आहेत सर संपूर्ण शहरामध्ये जर आपल्या सोलापूर शहरातील जेवढे तरुण आहेत हे आपलं सोलापूर शहर सोडून बाहेर सगळ्या ठिकाणी नोकरी करतात. हे आणि कारण की सर बाहेर तुम्ही जेवढे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत सोलापूर नियर बाय पुणे, हैदराबाद, बँगलोर आणि आपलं मुंबई अशी आज त्या ठिकाणी बघा सर तुम्हाला IT कंपनीज आहेत, केमिकल इंडस्ट्री आहेत, प्रोडक्शन प्लांट जसं की आज 2 व्हीलर प्रोडक्शन प्लांट आहे. आज पुण्यामध्ये बघा आज 2 व्हीलर प्रोडक्शन होतो, बजाजचं, हिरोंडाचं होतो. 4 व्हीलर कंपनीज आहेत, मर्सिडीजची कंपनी आहे, महिंद्राची कंपनी आहे, टाटाची कंपनी, प्रोडक्शन प्लांट आहेत तिथं तयार होतं. विचार कर तिथं किती रोजगार आहे. त्यासाठी आपले सगळे जे तरुण पिढी सगळं बाहेर आहे आणि सुट्टी जर आली तर सुट्ट्यासाठी सणावाराच्या निमित्ताने काहीतरी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी पुन्हा परत यावं लागतं असा विषय. आपल्या समोर आपण जी आता सध्या निवडणूक लढू पाहिजे सोलापूर महानगरपालिकेची काही प्रस्थापित मंडळी आहेत आणि जनतेचा कौल जो आहे लक्षात घ्या एकतर दिसतोय त्या मग प्रकर्षाने जनतेला आपण काय आव्हान कराल, काय सांगा? सर माझं फक्त एकच विनंती आहे जनतेला की बाबा कसं आहे की मी स्वतः एक डॉक्टर असून या प्रभागमध्ये प्रभाग 9 मध्ये व ते पण ड मध्ये ॲक्च्युली उभारलेलं आहे. तर माझं एकच जनतेला विनंती आहे की बाबा प्रचंड मताने ॲक्च्युली मला मतदान देऊन कबशी हा माझं चिन्ह आहे, अनुक्रमांक 4 आहे, कबशी या बटनला दाबून प्रचंड मध्ये विचार करावा. ते विजय ह्याच्यासाठी संपूर्ण प्रभाग क्रमांक 9 ह्याचा विकास करायचा मला. मी ब क असं काही बघत नाही. शेवटी संपूर्ण प्रभागाचा विचार करून आपण आपल्याला मला मतदान द्या. प्रभागाचा विकास काय असते ते पण करून दाखवतो. निश्चितच प्रभाग क्रमांक 9 मधून सन्माननीय जे डॉक्टर पेशाने आहेत लक्षात, डॉक्टर पराग माणिक येदूर जे आहेत लक्षात घ्या, यांच्या डॉक्टरी पेशाबरोबर सामाजिक हातखंडा तर आहेच आहे, राजकारणही त्यांनी आता पाऊल टाकलेलं आहे. त्यांनी आताच मतदारांना आवाहन केलंय की बाबा निश्चित जर उमेदवाराचा कौल जर उमेदवाराच्या बाजूने जर जनतेचा कौल राहिला तर निश्चितच प्रभागाचा विकास ते करतील आणि त्यांचं चिन्ह आहे कबशी. जनतेने जर त्यांनी आताच आवाहन केलंय की प्रभागाचा विकास जर अपेक्षित असेल तर त्यांनी कबशी या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून डॉक्टर पराग येदूर यांना निवडून द्यावं. तर हे होते प्रभाग क्रमांक 9 ड मधील डॉक्टर पराग माणिक येदूर. आताच त्यांच्याशी आपण संवाद साधला होता. तर निश्चितच डॉक्टर साहेब आपल्या पुढील वाटचालीसाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीने मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. निश्चितच विजय हा जनतेने जर कौल दिला तर आपला तसे पुन्हा भेटूया.